खरं तर पहिल्याच पावसात मुंबईतील भूमिगत मेट्रोची पार दैना उडाली। वरईतल्या मेट्रो स्थानकात पाणीच पाणी झाल्याचं दृश्य होतं। विशेष म्हणजे मेट्रो 3च्या मुंबई सेंट्रल ते वरई या 3.55 किलोमीटरचं काम हे तुर्किश कंपनी डोगस आणि सोमा एंटरप्राइजेसला 3000 कोटींचं कंत्राट देऊन देण्यात आलेलं होतं। डोगस ही तुर्किश कंपनी आहे। भारत पाकिस्तान तणावादरम्यान याच तुर्कस्ताननं पाकड्यांना पाठिंबा दिला होता। त्यानंतर देशभरात तुर्किश कंपनी विरोधात सध्या संताप आहे। दरम्यानच्या काळात विमानतळ ग्राउंड हँडलिंग कंपनी सेलिबीला BCASनं एअरपोर्ट सर्व्हिस इंडियाचा काम थांबवण्याचे आदेश दिले होते। त्याला मुंबई हायकोर्टानं काल स्थगिती दिली। मात्र वरईतील ॲक्वा मेट्रोची झालेली दाणादाण पाहता पाकिस्तानला उघडपणे समर्थन करणाऱ्या तुर्किश कंपनी डोगसला देण्यात आलेलं हे काम आणि या कामानंतर घडलेली ही घटना पाहता या सगळ्यावर काय कारवाई होणार, तुर्की कंपनी डोगस जबाबदार धरली जाणार का, असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण या सगळ्या घडामोडीनंतर पाकिस्तानला मदत करणाऱ्या आणि देशातील कंपन्यांना भारतातील मोठमोठी कामं देणं हे कितपत योग्य आहे। खरं तर पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशांना आणि त्यातल्या कंपनींना भारतात मोठमोठे कंत्राट देणं हे कितपत योग्य आहे, असा सूर आळवला जातोय, सवाल उपस्थित केला जातोय। याखेरीज वरई स्थानकात जर प्रवाशांची खरं तर मोठ्या प्रमाणावर संख्या काल जर असती तर त्यावेळी मात्र काय घडलं असतं हे कल्पना न केलेलंच बरं। हे कल्पनेच्या पलीकडे आहे खरं तर। त्यामुळे आता या डोगस कंपनीवर काय कारवाई होणार आहे, बरं ती लवकरात लवकर होणार का, असे अनेक मुद्दे या निमित्तानं उपस्थित होत आहेत। दरम्यान या सगळ्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलंय ऐकूया। 3.5 वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता कोणाकडे आहे? एकनाथ शिंदे फडणवीसांकडे आहे ना। जनतेला काल बुडवलं। मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो, बुलेट ट्रेन, अमुक तमुक, काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे। याला जबाबदार कोण आहे? त्या संबंधितांचा राजीनामा घेतला पाहिजे ही मेट्रो बुडाल्याबद्दल आणि ज्यांनी घाई केली त्याबद्दल। फक्त श्रेयवाद, क्रेडिट वॉर याच्यासाठी ही सगळ्या कामांची घाईघाईनं उद्घाटनं केली जातात आणि सगळं कोसळलं की मग आमच्यावरती खापर फोडतात। मेट्रोची कामं आम्ही नाही केली, हे सगळे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तिकडे। आता सुद्धा मुंबईतून मुंबई महानगरपालिकेची 3 मोठी कॉन्ट्रॅक्ट्स 4,500 कोटीची अहमदाबादच्या ठेकेदारांना देण्यासाठी काही नियम बदलले जात आहेत। त्याचा खुलासा मी उद्या करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।